हे गाइस, नमस्कार, नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मग मी आज आहे काठमांडूमध्ये. कुठे? नेपाळ. तुम्हाला सगळ्यांना काठमांडू माहीतच असेल, ऑब्वियसली माहीत पाहिजेच. हां, तर मग मी आता जस्ट आले, लाईक अर्धा तास झाला, पाऊण तास झाला. सो देन मी रेडी झाले, शॉवर घेतला, मस्त मेकअप काढला, सगळा चकाचक एकदम. आणि आता मी रेडी होतीये खाली जाण्यासाठी फॉर डिनर, लाईक जस्ट इन द हॉटेल, नॉट गोइंग आउट. लुक ॲट दिस, माझे हेअर किती ऑइली झालेत, त्याला काही लिमिट नाही आहे. सो आय एम जस्ट गोना हॅव पोनीटेल. हाऊ एम आय? ओके, इग्नोर मी. यार इथे लाईट चांगली नाही आहे, जस्ट वेट. लेट्स सी फ्रॉम हियर. ओप्सी. सो जस्ट माझ्या सुपरवायझर सोबत चालले मी फॉर अ डिनर. डिनर म्हणजे काय, आम्ही काय खाणार आहे गेस करा पटकन पटकन. यू हॅव ओनली 2 seconds. 1 and 2. Done. Momos. Momos must have been killed. Momo. Oopsie. Camera. Yeah. So आम्ही खाणार आहे मोमो. Okay. So मी हमेशा एक्साइटेड असते जस्ट टू हॅव मोमोज. मला बाकी काहीच. 2000 years later. मला बाकी कोणत्याच गोष्टीची एक्साइटमेंट नसते एक्सेप्ट हॅविंग मोमोज. चला, मस्त पोनीटेल बांधते. आता मी विचार करत होते असं मस्त चुक गोल करून डायरेक्ट मॅच लावून देईल. हां, तर मग गेस करा ह्याला आपण काय म्हणतो. लाईक दिस थिंग. ओके, क्लच. ओके, मराठीमध्ये काय म्हणतो, लाईक माझ्याकडे आम्ही म्हणतो खेकडा. बिकॉज इट्स लाईक खेकडा ना, खेकडा पण असं पकडतो, इट्स खेकडा. तुमच्याकडे काय म्हणतात सांगा. ओके ओके ओके. यार काय केस ऑइली झाले. दोघाला गेल्यानंतर वॉश करेन मस्तपैकी. तर मग आम्ही 7:30 खाली भेटायचं डिसाईड केलं आहे. सो आय हॅव टाईम, तेव्हा मी आरामशीर मजेत रेडी होते. त्या म्हणलं मग मी ब्लॉग करते रेडी होताना. ओके ओके ओके. सो इथे ना मला पशुपतीनाथला पण जायचे. जस्ट वेट अ मोमेंट. ओके, एक सेकंड. मी अशी आले बस रबट पॅन घेऊन. हां, तर मग मी काय म्हणत होते की मला पशुपतीनाथला पण जायचं आहे. बट आत्ता सध्या मला नेपाळमध्ये बाहेर जायची थोडीशी भीती वाटते, हलकीशी. सो मी आत्ता नाही जाणार, नंतर कधीतरी. तिथे कसं सकाळी जावं लागतं. आता माझे सुपरवायझर पण म्हणत होते की जायचं यार, पण म्हणलं आता नको. बिकॉज रिसेंट इन्सिडेंट्समुळे नेपाळमध्ये जे काही झालेलं त्यानंतर तर बाहेर जायला थोडीशी भीती वाटते, ते पण एकटं. सो म्हणलं नेक्स्ट टाईम. आणि तशी मी कुठे एकटी जात नाही. आय डोंट नो वाय. हां, उपसी, माझा फोन पडणार आहे का? पडणारे. हां, तसे झाले माझं आवरून.
माय गॉड, केस बघा. उपसी, सॉरी. तर मग एक मस्त इन्सिडेंट झाला की माझा फोन पडला. भूक लागली आहे. लुक ॲट माय जीन्स. कारण तुम्हाला एवढी भूक लागली काय मी सांगू तुम्हाला. चला तर मग रेडी आहे आपण. टाळा, लुकिंग ब्युटिफुल. किती वाजले बघू आपण. आणि मग हे बघा टी व्ही चालूच आहे. तो त्याचा बडबडत असतो. आय डोंट नो वाय. 7 झालेत. अजून भरपूर टाईम आहे. 7 म्हणजे किती टाईम आहे. भाई साहब 23 मिनिट आहेत टू गो डाऊन. ह्या रूममध्ये ना लाईट्सच खूप विचित्र आहेत. लिटरली विचित्र आहेत. एकतर येलो लाईट्स आहेत तिकडे. चला जराशी काहीतरी करते आता. मी काय करू. तुम्ही मला बघा, मी तुम्हाला बघते. नाही, मी माझा नेटफ्लिक्स आहे बघते. ड्रामा तोपर्यंत मग मी जाईन खाली, शूज घालून बसते. नाही तर मग परत मला शूज घालायला टाईम लागेल आणि मग मी टाईम वेस्ट करेन. आणि मग मी तुम्हाला दाखवते लॉबीमधून. मी असं तुम्हाला घेऊन जाईन आणि मग मी तुम्हाला खाली लॉबीमध्ये पॅसेजमधून कॉरिडॉरमधून मी तुम्हाला घेऊन जाईन लॉबीमध्ये. आणि मी तुम्हाला दाखवेन की हॉटेलची लॉबी कशी आहे. राईट. तर मग हॉटेलची लॉबी कशी आहे. एकदम सुंदर हॉटेल आहे. खूप सुंदर आहे. ओल्ड आहे खूप. वुडन. हे बघा, हे वुडन. ती खिडकी आहे ना ती बाथरूमची त्या साईडला. हे 2 बेड्स, इथे सोफा वुडन, खिडकी वुडन. आणि मग काय रूम ठरते ती. अच्छा, माझी सूटकेस बंद करू आपण. हां, इथं माझी सूटकेस. तर ते स्टॉल वुडन, स्टूल सूटकेस ना. इथे वुडन, इथे मी ह्युमन. ओ माय गॉड. इथे कबड वुडन, इथे मेन डोर वुडन, हे डोर वुडन. आणि मग असं आल्यानंतर हे टेबल, प्लॅटफॉर्म तो बेसिंगवाला. मिरर नॉट वुडन. इथं शॉवरिंग एरिया. तर मग असं आहे. चला आपण जाऊ बाहेर. तेव्हा मग मी शूट करेन, थोडंसं तुम्हाला दाखवेन आणि मग अपलोड करेन ब्लॉग. ऑब्व्हियसली मी अपलोड नाही केला तर मग मी तुम्हाला कसं दाखवू शकेन. आणि हमेशा मी अशी करते, मी शूट करून ठेवते आणि मग कंटाळा करून मी पोस्टच करत नाही, अपलोडच करत नाही. हाऊ लेझी अ पर्सन कॅन बी, आस्क मी. ठीक आहे, चला मग भेटू तुम्हाला थोड्या वेळात. ओके, बाय. हां, तर मग मी रेडी झालेली आहे. ॲज यू कॅन सी मस्त माझे केस बांधलेले आहेत मी. हे बघा, इथे असे मस्त छुक सिल्की आहेत आणि इथे नुसते चिपचिपे झालेत, ऑइली. पण आता इथे तर हेअर वॉश नाही करत मी, फक्त दोहामध्ये हेअर वॉश करते. कारण की मी फक्त एकच पाणी ठेवते, मीन्स ओनली एकच कंट्रीचं पाणी मी यूज करते टू हेयर वॉश. बिकॉज हर कंट्री में हेयर वॉश करने लगी तर मग इथलं चांगलं इथलं खराब, इथलं चांगलं इथलं खराब, माझ्या केसांची वाट लागेल. तशी ऑलरेडी लागलेली आहे. यू कॅन सी नॉट दॅट मच. ओ माय गॉड, मी काय दाखवते तुम्हाला. हां, आता थोडी ग्रोथ झाली आहे चांगली. जेव्हा मी फर्स्ट टाईम आलेली तेव्हा खूप खराब झालेले माझे केस स्टार्टिंगला इंदोहा. तर मग ठीक आहे, मी तुम्हाला दाखवते मी काय खाणार आहे. यमी यमी मोमोज, यमी यमी मोमोज, मोमोज मोमोज. ओके, येस गाईज, तर मग माझा डिनर जस्ट बिकॉज ह्या मुलामुळे खूप सुंदर गेला. कारण की जी वाईब त्याने क्रिएट केलेली, गाणी म्हणून एक नंबर होती. काय सुंदर सुंदर आपली हिंदी गाणी बोलत होता यार तो. आय गिव्ह यू अ हिंट. ओके, नॉट हिंट, एक छोटंसं क्लिप म्हणजे मी गाऊन दाखवते. मेरी सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है, मेरी सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है. असं यार खूप सुंदर आहे. त्याचा आवाज खूप गोड होता, खूप. आणि त्यासोबत एवढा चांगला सुंदर व्ह्यू. अमेझिंग डिनर टाईम होता तो माझा. त्यानंतर काय, मग मी डिनर केलं आणि मग मी जाऊन रूममध्ये झोपून गेले. सकाळी परत उठून फ्लाईटवरची जायचं होतं.